सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। अ आ इ ई उ ऊ। आता तुम्ही सगळ्यांनी माझ्यासोबत बोला। अ आ इ ई उ ऊ ए आई ओ औ आहा क ख ग घ र च छ। आई तू आहेस, मला वाटलं बाबा आले। आई हे क ख ग घ कसं लिहितात? हे बघ बाळा, मला तर फक्त छोटा अ आणि मोठा अ लिहिता येतो आणि ते तर तू बरोबरच लिहिलंय। बरं ते सोड आता आणि जेवून घे। तुझे बाबा कुठे गेले? ते हरिकाकांच्या शेतात गेलेत। बरं तू जेवून घे आणि हो येताना नक्की लाकडं घेऊन ये, चुलीसाठी लाकडं संपलीत। हा जेवून घे आता। च च छ छ ज झ न न ट ट ठ ठ ड ड। मग सगळ्यांनी वहीत लिहून घेतलं ना? हो ठीक आहे। आता तुम्हा सर्वांची सुट्टी, पण उद्या सगळ्यांनी वेळेत यायचं हा शाळेत। अ आ इ ई उ
उ रू ए ऐ ओ औ आहा क क क ख ग ग घ घ. व्हेरी गुड. अरे थांब, का पळतोयस तू? बरोबर तर वाचलंयस. शिकायला आवडतं ना तुला? मग शाळेत का बरं येत नाहीस? विष्णू, अरे ऐक ऐक तर. हे विष्णू, कळत नाही कुठे गेलं हे मूल. तू शाळेच्या रस्त्याने कसं काय? ते आईने चुलीसाठी लाकडं सांगितलेली तेच आणायला गेलो होतो. अच्छा, चल घरी जाऊया चल. आज जेव्हा काही मुलं शहरातील मोठमोठ्या एसी शाळेत शिकतात, तिथेच काही मुलांसाठी शिक्षण आजही खूप दूर आणि कठीण आहे. कारण काही असो, पण शिक्षणाचं महत्त्व ह्या मुलांपेक्षा जास्त आणि कोणी नाही समजणार. शिक्षण यांच्या आयुष्यात अनमोल भेटवस्तूपेक्षा कमी नाही, ज्याला की हे आपल्या आयुष्यात सांभाळू पाहू इच्छितात. थांब, जरा इकडे ये. पूर्ण दिवसभर इकडे तिकडे भटकत असतोस. शाळेत का येत नाहीस अभ्यासाला? अभ्यास करावासा नाही का वाटत तुला? अहो, माझ्या मुलाला खूप आवड आहे शिक्षणाची. तुम्ही शाळेत जे काही शिकवता ना, ते तो खूप लक्ष देऊन ऐकतो आणि पाठांतर करतो. मग तर तुम्ही याला शाळेत पाठवायलाच पाहिजे. पण त्याचे बाबा नाही ऐकणार. आमच्या मोठ्या मुलाच्या मृत्यूसाठी ते शिक्षणाला जबाबदार मानतात. त्यांना वाटतं न त्यांनी त्याला शिकवलं असतं, न तो शहरात गेला असता, न कॉलेजच्या पोरांनी त्याला सतावलं असतं आणि न त्याचा तिथे अपघात झाला असता. मी तुमचं दुःख समजू शकते, पण अपघातामुळे आयुष्य तर नाही ना थांबत. आपल्याला पुढे जगावंच लागतं. तुम्हाला याच्या बाबांशी बोलायला हवं. आई बघ, मी क ख ग ग लिहिलं. व्हेरी गुड. अरे वा, तू तर खूपच हुशार आहेस. सगळं अगदी बरोबर लिहिलंयस तू. काय झालं? घाबरतोयस कशाला? बोल ना. अरे अरे ऐक ना, काय झालं? बोला, काय काम होतं का तुमचं? विष्णूच्या शिक्षणाबद्दल तुमच्याशी जरा बोलायचंय. आजच्या काळात शिक्षण खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही त्याला शाळेत पाठवलं का आम्ही शिकलो नाही तर काय उपाशी मरतोय का? स्वतःच्या जमिनीवर हक्काचं कमवून खातो, कोणाकडे नोकरी नाही करत. आणि मला त्याला शिकवायचं नाहीये. आणि जर विष्णूची इच्छा त्याला नाही असेल- शिकायचं. आणि त्याला काय पाहिजे काय नको याची काळजी आम्ही करू. हात जोडून तुम्हाला विनंती करतो, विष्णू आणि त्याच्या आईच्या डोक्यात काहीतरी उलटसुलट भरू नका आणि त्यांच्यापासून लांब राहा. तुमच्यासाठी तेच बरं आहे. काही हरकत नाही विष्णू. जर तुझी शिकायची इच्छा असेल तर मी शिकवेन तुला.
आज आपण पाढे-पाठ करूयात आणि तुम्ही सगळे माझ्यासोबत म्हणा. ठीक आहे? ठीक आहे. बे के बे. बे के बे. बे दुने 4. बे दुने 4. बे त्रिक 6. बे त्रिक 6. बे चोक 8. बे चोक 8. बे पंच 10. बे पंच 10. बे सख 12. बे सख 12. बे साती 14. बे साती 14. बे आठी 16. बे आठी 16. बे नवम 18. बे नवम 18. बे दहे 20. बे दहे 20. बे दहे 20. टीचर हा कालचा अभ्यास मी काल बाबांपासून लपून पूर्ण केला. पण माझ्याकडे वही आणि पेन्सिल नव्हती. अच्छा. मला हे कागदाचे तुकडे इथेच शाळेसमोर सापडले. मग मला एक पेन्सिलही सापडली म्हणून मी यावरच केला. तुम्ही बघून घ्या. हा बाबा येतील, मी जातो. मुलांनो, तुम्हा सर्वांना मन लावून आणि लक्षपूर्वक अभ्यास करायला हवा. जर कुणी खऱ्या उत्कटतेने एखादं काम करतो तर त्याच्या समोर कोणतीच बाधा टिकत नाही. कारण देव स्वतः खऱ्या उत्कटतेने काम करणाऱ्यांची मदत करतो. ते कसं काय टीचर? जर कुणाला शिक्षणाची आवड आहे पण त्याच्याकडे साधन नाहीये तर त्याने मंदिरात जावं आणि देवाकडे प्रार्थना करावी. मग त्याला गरजेच्या सगळ्या गोष्टी मिळतील. मग तिथे त्याला वह्या पुस्तकही मिळतील टीचर. हो, अगदी. असंही होऊ शकतं की देव पाठ्यपुस्तक घेऊन मंदिरात त्याची वाट बघत बसला असेल. या बाईच्या गळ्यात काय बाजा लावलाय काय? ही पोरांना बहिरा समजते. इतकं ओढायची काय गरज आहे? हे विष्णू, मी जरा शेतात जाऊन येतो. हा, बरं बाबा. ऐक ना, जरा पाणी दे.
मी जरा आलोच. ठीक आहे. लोकांना मौल्यवान वस्तू लपवताना खूप वेळा पाहिलं, पण पुस्तक लपवत असताना पहिल्यांदाच पाहिलं. तसंही शिक्षणापेक्षा अनमोल अजून काय असू शकतं. शिक्षण हा दागिना आहे जो प्रत्येकाच्या आयुष्याला सांभाळून त्याच्या व्यक्तित्वाला उजळवू शकतो आणि व्यक्तीला खऱ्या अर्थाने संपूर्णता प्रदान करते. गिरिजा, ती अंगठा लावायची जरा शाई आण ग. काय झालं? काही नाही. मग दे ना. बाबा, या कागदांवर सही करू नका. का रे? तुम्ही हे कोणाकडून वाचून घेतलंय का? अरे बेटा, हे कागद तुझ्या हरी काकाने बनवलेत. माझ्या लहानपणीचा मित्र आहे. अगं गिरिजा, 1 लाख रुपये देतोय ट्यूबवेल साठी, ते पण 1 वर्षासाठी 1% व्याजाने. पुढल्या वर्षी परत करू, हेच लिहिलंय यात. उगाच काळजी करत बसलेत. पण बाबा, एकदा कुणाकडून तरी वाचून घ्या ना. अरे तुम्हा लोकांना कळत नाही काय? अहो, जर तो बोलतोय तर एखाद्याकडून वाचून घ्यायला काय हरकत आहे? तुझं डोकं पण या पोरासारखंच फिरलंय वाटतं. आणि इकडे थांबा बाबा. ह्यात लिहिलंय की तुम्ही 1 लाख नाही 2 लाख घेताय, आणि ते पण 1% नाही 10% व्याजाने. आणि जर तुम्ही एका महिन्यात सगळे पैसे परत नाही केलेत तर आपलं शेत त्यांचं होईल. काय? त्या हरीच्या पण तुला कसं कळलं की या कागदात काय लिहिले ते? मी स्वतः वाचलो. वाचलंस? चल माझ्या बरोबर. मी तुला नाही म्हणालो होतो. तुझी हिम्मत कशी झाली विष्णूला शिकवायची? आधी तुम्ही मला एक सांगा, त्याच्या शिक्षणानं तुमचं इतकं काय नुकसान झालंय की तुम्ही इतके रागात आहात? काही नुकसान तर नाही ना झालं?
उलट आपल्या विष्णूमुळे आज आपली जमीन वाचलीये. ही त्या मुलाची वही आहे ज्याने शाळेत पहिला नंबर मिळवलाय. आणि तुम्हाला माहितीये तो कोण आहे? तुमचा मुलगा विष्णू. जो मुलगा कधीच शाळेत नाही आला, बाहेरूनच शिकत राहिला. विचार करा, जर तुम्ही त्याची साथ दिली तर तो खूप काही करू शकेल. एक दिवस मी शाळेत मुलांना पत्र लिहायला सांगितलं. माहितीये तुम्हाला विष्णूने काय लिहिलं? त्याने लिहिलं की त्याचे बाबा दिवस रात्र त्याच्यासाठी शेतात काम करतात. त्याला शिकून आपल्या वडिलांसाठी आधुनिक उपकरणं आणायची आहेत, ज्यामुळे तुम्हाला शेती करताना जास्त त्रास होणार नाही. अजूनही खूप छान छान गोष्टी लिहिल्यात त्याने तुमच्याबद्दल. आज आपल्या विष्णूमुळेच आपली जमीन वाचलीये. संपत्तीला जपून ठेवण्यासाठी माणसांचं शिक्षित असणं खूप गरजेचं आहे. नाहीतर त्याच्या हातून ती कधीही निसटू शकते. मी तुम्हाला विनंती करते, तुमच्या मोठ्या मुलाच्या दुःखद भूतकाळामुळे तुमच्या ह्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याला नका बांधू. तो एक अपघात होता. कळतंय मला एका बापासाठी किती अवघड आहे. पण त्याच बापाला त्याच्या दुसऱ्या मुलाची इच्छाही पूर्ण करावी लागेल. त्याला शिकायचंय, काहीतरी बनायचंय. तुला शिकायचंय ना? खूप मन लावून शिक. कोणी तुला अडवणार नाही, कोणीच नाही, बाबा पण नाही. बाबा. वडिलांच्या जिद्दीने एका शिक्षकाच्या बोलण्यापुढे आणि मुलाच्या शिक्षणाच्या इच्छेसमोर हात टेकले. इतकी वर्ष विष्णूचं शिक्षण बंद असून सुद्धा त्याने शिक्षणाप्रती असलेली आवड कधी कमी नाही केली. या उलट त्याने साधन नसताना देखील शाळेत न जाता अभ्यास करून आपल्या आई वडिलांचं आणि शिक्षकांचं मन जिंकलं. हे सर्व त्या खऱ्या उत्कटतेमुळे घडलं. आता तुम्हीच विचार करा, तुमच्यात आहे अशी उत्कटता?